आतापर्यंत आपण 5 उद्गार पाहिलेले आहेत आणि आता 6वा जो उद्गार आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हा जो उद्गार आहे आता विजयाचा उद्गार आहे. एक राजा जो युद्ध जिंकायला गेलेला होता आणि त्याने ते युद्ध जिंकलेलं आहे आणि तो म्हटला की ते मी केलेलं आहे. आणि ते आपल्याला या उद्गारामधून शिकायला भेटतं. त्या राजाने ते युद्ध जिंकण्यासाठी त्या यरुशलेमेतून सुरुवात केली आणि त्या वधस्तंभापर्यंत आला आणि त्याने ते पूर्ण केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे योहान 19:30 मध्ये, येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. माझ्याकडे मला असं वाटतं 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये आपण थोडक्यात पाहूया. पूर्ण झाले याचा अर्थ आपल्याला पाहायला भेटतं की हा असा शब्द आहे ज्याच्यामध्ये जणू काय एका थेंबामध्ये पूर्ण समुद्र सामावलेला आहे. पूर्ण ख्रिस्तीत्व आपल्याला यामध्ये पाहायला भेटल. काय बरं पूर्ण झालेलं आहे? काय पूर्ण झालं? तर मरणापूर्वी ज्या भविष्यवाण्या प्रभूबद्दल करण्यात आलेल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याची पूर्णता झालेली आहे. कशाची पूर्णता झालेली आहे? जो देवाचा सार्वकालिक उद्देश होता आणि त्याची झलक उत्पत्ती 3:15 मध्ये दिली. खुद्द देवाने घोषणा केली की स्त्रीचं संतान येईल आणि ते तुझं डोकं ठेचणार आहे. आणि त्या संतानासाठी देवाने आता त्याच्या वचनामध्ये मार्ग तयार केला. त्यासाठी माहिती तुम्हाला त्याने एका व्यक्तीला बोलावलं ज्याचं नाव अब्राहम. त्याला म्हटला की मी तुझं मोठं राष्ट्र करणार आहे. तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होईल. आपल्याला उत्पत्ती 3:15 मध्ये कळत नाही ते संतान कोण आहे, पण आपल्याला थोडी थोडी झलक जशी आपण जुना करार वाचत जातो तशी समजत जाते, नाही का? अब्राहमाकडे आल्यानंतर आपल्याला समजतं ते संतान अब्राहमाच्या कुळातून येणार आहे. मग पुढे आपण येतो ते संतान इस्रायल राष्ट्रातून येणार आहे. मग पुढे आपण आणखी येतो तर आपल्याला हे शिकायला भेटतं ते संतान यहूदा या वंशातून येणार आहे. पुढे आपण आणखी येतो तर आपल्याला हे शिकायला भेटतं की ते जे संतान आहे दाविदाच्या घराण्यातून येणार आहे. आणि मतय म्हणतो की ते संतान ख्रिस्त आहे. तो अब्राहमाचा, तो दाविदाचा पुत्र ख्रिस्त. गलती करास पत्रामध्ये पौल म्हणतो की तो एकमेव आहे. तो अनेक संतानांबद्दल बोलला नव्हता, एका संतानाबद्दल बोलला होता आणि तो ख्रिस्त आहे. गलती करास पत्र अध्याय 4:4 मध्ये सांगितलेलं आहे काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविलं. तो स्त्रीद्वारे जन्मला. एदेन बागेची आठवण येते की नाही? स्त्रीचं संतान पाहिलं. काय पूर्ण झालं? देवाची सार्वकालिक योजना. ख्रिस्ताचा जन्म कुठं होईल, कसा होईल, त्याचं सेवा कार्य, दुष्टांच्या हाताने त्याचं धरून दिलं जाणं, त्याचं खेळणं, पुनरुत्थान, गौरव आणि पुन्हा येणं, विशेष करून त्याचं वधस्तंभावरील कार्य, हे सर्व आपल्याला पूर्ण झालेलं पाहायला भेटतंय. तो पुन्हा येणार आहे, हे भविष्यातील गोष्ट आहे. काय पूर्ण झालेलं आहे पुढे आपल्याला पाहायला भेटतं? त्याचं दुःख. आता पुन्हा तो दुःख सहन करणारा, असा धिक्कारलेला, तुच्छ मानलेला, नाही का, दुबळा असा नाहीये तो. आता ख्रिस्त वधस्तंभावर नाहीये. आता ख्रिस्त त्या वेदनेने आरोळी मारत नाहीये. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो म्हणतो सर्व अधिकार मला मिळालेला आहे. तो स्वर्गात आहे, सर्व श्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. त्याचं दुःख सहन पूर्ण झालेलं आहे. देवाच्या पावित्र्याची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते. देवाच्या ज्या मागण्या होत्या, ज्या आपण पूर्ण करू शकत नव्हतो, त्या ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहे. पूर्ण आज्ञापालन त्याने केलेलं आहे. पापाचे वेतन मरण ते ख्रिस्ताने सोसलेलं आहे. काय पूर्ण झालेला आहे? ख्रिस्ताचा देहधारणेचा उद्देश पूर्ण झालेला आहे. तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. काय पूर्ण झालेलं आहे? आपल्या बदली प्रायश्चित्त, नाही का, ते ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. आता आपल्याला कोणत्या प्राण्यांच्या अर्पणाची गरज नाही.
इब्री लोकांस पत्रकर्ता म्हणतो की प्राण्यांच्या अर्पणाने शक्यच नव्हतं, ख्रिस्ताने स्वतःचा देह आपल्यासाठी अर्पिलेला आहे, पूर्ण झालं. हे आपल्याला कशाची आठवण करून देणारा आहे? त्याच्यासाठी जो शब्द वापरलेला आहे ना, तो शब्द आहे तेलिओ. आणि हा शब्द जो आहे ना, कशाबद्दल सांगितलेला आहे? तुम्ही जर काही शब्द वाचले तिथं आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने 12 शिष्यांना आज्ञा देणं संपवलं, नाही का? त्याने कर भरणं, त्याच्याबद्दल सुद्धा तो शब्द वापरलेला आहे. सर्व गोष्टी पूर्ण होणं, त्याच्याबद्दलचा हा शब्द आहे. तर पूर्ण झाले आहे म्हणजे काय? त्याने सर्व किंमत चुकवलेली आहे. मला माझ्या तारणासाठी देवाने मला स्वीकारावं आणि जे काही देवाच्या मागण्या होत्या त्या ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहेत. आता देव मला ख्रिस्तामध्ये पाहतो, माझं लेकरू म्हणून तो मला आता कवटाळतो, कारण ख्रिस्ताने ते माझ्या बदली माझ्या जागेवर पूर्ण केलेलं आहे. त्याने नियमशास्त्राच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याने काय पूर्ण केलेलं आहे? सर्व सैतानाच्या सत्तेचा त्याने नाश केलेला आहे, नाही का? मानवी दृष्टिकोनातून सैतानाला वाटलं की मी जिंकलो, पण नाही. ख्रिस्ताचा वधस्तंभ सैतानाचा नाश होता, नाही का? त्याने तिथं काय केलं? जय उत्सव केला म्हटलेला आहे करिंथकरास पत्रामध्ये. आणि म्हणून आता विश्वासणाऱ्यांसाठी सैतान हा पराभूत शत्रू आहे. क्रूसावर ख्रिस्ताने त्याला हरवलेला आहे. इब्री लोकांस पत्रकर्ता 2 अध्याय वचन 14 मध्ये काय म्हणत आहे? ज्या अर्थी मुले एकाच रक्त माणसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त माणसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावं. कलस 1:13 मध्ये काय सांगितलं? त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेला आहे. याकोब 4:7 मध्ये काय सांगितलेलं आहे? म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.